झी 24 तास एक पाऊल पुढे। हिंदुत्वाचा पोस्टर बॉय असलेल्या नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये अशा स्वरूपाचा कायदा आहे आणि इथल्या भाजपला या कायद्याविषयी आग्रही राहून तो कायदा पारित करून घेता येत नाही हे या विधानसभेच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला तुम्ही सांगताय। इथं तर मी तुम्हाला काय सांगतोय, डाकिन प्रथा, चेटकीन, भानामती, भूत, मंत्रतंत्र हे काय कुठल्या धर्माचे भाग आहेत काय? ह्या अनिष्ट रूढी आहेत, त्या सर्व धर्मात आहेत। नाही आणि अनिष्ट रूढी म्हणण्यापेक्षा देखील म्हणजे रूढी परंपरा मोठा शब्द झाला, या उघडपणे शोषण करणाऱ्या बाबी आहेत आणि त्या बाबी थेटपणे त्याच्यात मांडल्यात। म्हणजे असं अडून नाही केलेलं। उदाहरणार्थ देवी अंगात येणं हा आपण असं म्हणू, ती मनोरुग्णता असेल, ती ढोंग असेल, ते संमोहन असेल, ते प्रासंगिक मनोविघटन असेल, ते जे काही असेल ते असेल, परंतु ते आज तुमच्या अंगात देवी आली हा या कायद्याने देखील गुन्हा नाही। पण आपले सामाजिक न्याय मंत्री जे हा कायदा आता मांडणार आहेत त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये या मे महिन्यामध्ये एका बाईच्या अंगात आलं आणि ती असं म्हणाली की गावात नवीन देऊळ बांधलेली देवी रक्ताचा नैवेद्य मागते आणि 7 वर्षाची सपना नावाची मुलगीला किडनॅप करण्यात आलं, तिच्या गळ्यावरनं सुरी फिरवण्यात आली, तिचं रक्त भांड्यामध्ये घेण्यात आलं, ते देवाला वाहण्यामध्ये आलं, त्याचा प्रसाद घेण्यामध्ये आला आणि हे करण्यामध्ये त्या मुलीचे मामा आणि आजोबा होते। आता हे ऐकवत नाही आपल्याला की 2013 साली महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय मंत्र्याच्याकडे हे होतं। कायद्याशी संबंध काय? त्या बाईच्या अंगात येऊन ती तिच्या देवाऱ्यात घुमत बसली असती तर घुमू दे। तुम्ही अंगात येऊन जर असं म्हणायला लागला की कोणाची हत्या करा, निर्दोषाची हत्या करा आणि त्यातनं काहीतरी म्हणजे थोडक्यात दहशत निर्माण करणं ही टोकाची झाली। बरोबर आहे, तो गुन्हा आहे। म्हणजे तुमचा श्रद्धेला विरोध नाही, वैयक्तिक श्रद्धेला अजिबात विरोध नाही। वैयक्तिक श्रद्धेला विरोध कसा करता येईल? भारतीय संविधानाच्या मध्ये आपण काम करतो। भारतीय संविधानातलं 25वे कलम अतिशय स्पष्टपणे असं म्हणतं की प्रत्येक व्यक्तीला उपासनेचं, धर्मपालनेचं, पारलौकिक कल्याणाचं आणि आध्यात्मिक उन्नतीचं स्वातंत्र्य आहे। त्याच्या विरोधात कोणालाही कायदा करता येणार नाही। म्हणजे जे एक पॉप्युलरली तुमच्याशी म्हटलं जातं की तुमच्या या कायद्यानंतर पंढरीची वारी ही सुद्धा अंधश्रद्धा ठरणार आहे, हे चुकीचं आहे। नाही, हे मी मगाशी शब्द वापरला, हे विद्वेषी, निखालस, खोटं आणि जाणीवपूर्वक लोकांची पूजा केली, तुमच्यावर खटला दाखल होणार। सत्यनारायणाची पूजा केली की पोलिसांनी तुम्हाला अटक करणार। वारी तुम्हाला करता येणार नाही, तुम्ही जर वारी केली तर पुन्हा तुम्हाला तुरुंगाची हवा चाखायला लागणार। हे इतकं धादांत खोटं आहे। फक्त माझी अडचण काय आहे की मी वारंवार शासनाला असं म्हणत होतो की तुमच्याकडे माध्यम आहेत ना, शासनाकडे तुम्ही भारतात पहिल्यांदा एक पुरोगामी कायदा करताय ना, तुम्ही वापरा ना माध्यम, चॅनेल वापरा, दूरदर्शन वापरा, आकाशवाणी वापरा, माहिती प्रसारण वापरा आणि लोकांना सांगा की हे खोटं आहे। कुठेतरी असं होतंय का परसेप्शन, म्हणजे तुमची एक महाराष्ट्रातली एक प्रतिमा आहे पुरोगामी विचारवंताची, ती प्रतिमा काही जणांना अडचणीची आहे म्हणून नरेंद्र दाभोळकर जे जे करतील त्याला विरोध, त्यातून एका ह्या चांगल्या कायद्याला विरोध होतोय? मला असं वाटतं की हे थोडंसं वेगळं आहे। म्हणजे मी गमतीनं असं म्हणतो की हा कायदा आहे महाराष्ट्र शासनाचा, उगीच आता दाभोळकरांशी त्याचं नाव इतकं जोडलं गेलेलं आहे की तो दाभोळकर कायदा आहे का असं लोकांना वाटावं, अशी काहीही माझी इच्छा नाही। ते महाराष्ट्राचं सत्तारूढ शासन करणार आहे। माझा प्रश्न असा आहे की शासनाने असं म्हणायला पाहिजे होतं की या कायद्याचा आम्ही आहोत करते, आम्ही महाराष्ट्राला पुढे नेणार आहोत आणि या कायद्यामध्ये एवढ्या महत्त्वाच्या बाबी आहेत आणि त्याच्यामुळे ह्या बाबी महाराष्ट्राला लांछनास्पद आहेत, याच्या विरोधामध्ये आम्ही कायदा करतोय, या बाबी अजिबात त्याच्यामध्ये नाही आहेत। हे शासनाने जर आपली स्वतःची प्रसिद्धी यंत्रणा वापरून जर सांगितलं असतं, लोकांना इतकं पाणी अडवलं, तमकं काय केलं सांगताच की नाही, तर हे गैरसमज दूर व्हायला मदत झाली असती। शासनाने एक सोयीस्कर मौन पाळलं, ते का पाळलं मला माहीत नाही। साधं त्यांचं लोकराज्यमध्ये 5 लाख खप आहे। मी म्हटलं मुख्यमंत्र्यांचं छापाना मुलाखत तुम्ही घेऊन की या कायद्यामुळे भारतामध्ये एक पथदर्शक कायदा तयार होतोय। झी 24 तास एक पाऊल पुढे।